मंडळी, मुंबई ईस्ट वेस्टमध्ये आणखी एक मोठी बातमी. मुंब्रा रेल्वे स्थानकानजीक नुकत्याच झालेल्या भीषण लोकल अपघातात तोल गेलेला एक प्रवासी या अपघाताला जबाबदार असल्याचा निष्कर्ष प्राथमिक अहवालात काढण्यात आलाय. या अपघातातल्या दोन्ही लोकल ट्रेन्स एकमेकांना घासल्या गेल्या नसल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आलाय. या दोन्ही लोकल्समध्ये 0.75 मीटरचं अंतर होतं आणि त्या दोन्ही लोकल्स ताशी 75 किलोमीटर वेगाने धावत होत्या असंही प्राथमिक अहवालात म्हटलंय. आपण पाहूयात मुंब्रा लोकल अपघाताच्या प्राथमिक अहवालात नेमकं काय काय म्हटलंय. मुंब्रा लोकल अपघातात नेमकं काय घडलं? मुंब्रा लोकल अपघातात दोन्ही लोकल ट्रेन्स एकमेकांना घासल्या गेल्या नसल्याचं अहवालात असा निष्कर्ष आहे. दोन्ही लोकल्समध्ये 0.75 मीटरचं अंतर आणि दोन्ही लोकल्सचा वेग हा ताशी 75 किलोमीटर होता. एक प्रवासी बॅग घेऊन कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकलच्या दरवाजात उभा होता. दरवाजात उभा असलेला प्रवाशाचा एक हात बाहेर होता आणि पहिल्यांदा हा प्रवासी पडला आणि कदाचित त्या प्रवाशाचा हात आणि बॅग इतर प्रवाशांना लागल्यानं आणखी प्रवासी पडले असाही अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आलाय. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांनाही धक्का लागून तेही पडले असावेत असाही एक अंदाज या अहवालात काढण्यात आलाय. मुंब्रा स्थानकाच्या सीसीटीव्ही दोन्ही लोकल दिसतायत, पण ट्रॅकवर सीसीटीव्ही नसल्यानं नेमकं काय झालं हे सांगणं कठीण आहे असं मुंब्रा लोकल अपघाताच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलंय.